हाय, गेस सॉफ्टवेअरमध्ये आपले स्वागत आहे. या सत्रात आपण ग्रुप कसे तयार करायचे हे शोधण्याचा प्रयत्न करू. परंतु ग्रुप तयार करण्यापूर्वी आपण ग्रुप का तयार करतो हे आपल्याला माहीत असले पाहिजे. अशी काही खाती आहेत ज्यात समान किंवा सामान्य वैशिष्ट्ये आहेत आणि जर आपण त्यांना एकत्र ग्रुप केले तर त्यांना ओळखणे खूप सोपे होते. ग्रुपचे सामान्य उदाहरण सन्ड्री क्रेडिटर्स म्हणजे तुमच्या पुरवठादारांचा एकच गट असतो आणि सन्ड्री डेटर्स सुद्धा जो तुमच्या ग्राहकांचा एक ग्रुप आहे. परंतु ही खाती आधीपासूनच अस्तित्वात असल्याने आपल्याला हे ग्रुप तयार करण्याची आवश्यकता नाही. तर आता आपण नवीन ग्रुप तयार करायला सुरुवात करूया. ऑप्शन मास्टर्स ग्रुप्स न्यू बटन. आता आम्ही सीएससी नावाने एक ग्रुप तयार करतो म्हणजेच कॉमन सर्व्हिस सेंटर्स जे एलपीजी वितरकांकडून पुरवलेले एलपीजी सिलेंडरचे वितरण किंवा विक्री देखील करतात. म्हणजेच ते एलपीजी वितरकांचे ग्राहक आहेत. त्यामुळे त्यांचे वर्गीकरण पेरेंट सन्ड्री डेटर्स अंतर्गत केले जाईल. सेव्ह म्हणा आणि सीएससीचा हा ग्रुप तयार होईल. दुसरा ग्रुप जो आपण तयार करणार आहोत तो म्हणजे सेल्वी. आता बघा, गॅस एजन्सीमध्ये काम करणारे बरेच कर्मचारी डिलिव्हरी मॅन आहेत आणि वितरक त्यांना पगार, वेतन इत्यादी देतो. तर तुम्ही सॅलरीचा एक ग्रुप तयार करा ज्यामध्ये वितरकाकडून पगार घेणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचा समावेश असेल. तर पेरेंट अप्रत्यक्ष खर्च असेल आणि तुम्ही हे सेव्ह करा. आता आम्ही दोन ग्रुप तयार केले आहेत, एक सीएसई आणि एक सॅलरी. पण आता आम्हाला त्यांच्या खाली अकाउंट तयार करायचे आहे. तर आम्ही पुन्हा मास्टर्स अकाउंट वर जातो. न्यू बटनावर क्लिक करा आणि आता आपण सीएसई 1 तयार करत आहोत असे म्हणूया. मी येथे सीएसई 1 टाकत आहे, परंतु तुम्ही सीएसई चे खरे नाव टाकू शकता. आणि ग्रुप सीएसई असेल, सन्ड्री डेटर्स नाही, कारण सीएसई स्वतः सन्ड्री डेटर्स अंतर्गत येतो. तर आता सीएसई हा सन्ड्री डेटर्सचा एक ग्रुप किंवा उपग्रुप आहे. तर तुम्ही सीएसई चे नाव टाका. येथे मी ते सीएसई 1 ग्रुप सीएसई म्हणून टाकत आहे आणि आता आम्ही सेव्ह म्हणतो. त्यामुळे सीएसई ग्रुप अंतर्गत सीएसई 1 चे खाते तयार होते. त्याचप्रमाणे मी सीएसई 2 देखील तयार करतो. ग्रुप सीएसई आहे. सेव्ह. सीएससी 3 ग्रुप देखील सीएसई आहे. सेव्ह. आता आम्ही सीएसई ग्रुप अंतर्गत 3 सीएसई तयार केले आहेत. तर आता आपण सॅलरी अंतर्गत कर्मचाऱ्यांची खाती तयार करू. उदाहरणार्थ राम. ग्रुप सॅलरी जे अप्रत्यक्ष खर्चाच्या अंतर्गत आहे. श्याम. ग्रुप सॅलरीज. सेफ. गणेश म्हणा. सॅलरीज अंतर्गत.
तीनशे ग्रुप सॅलरीज अंतर्गत. तर येथे तुम्ही सॅलरीज ग्रुप अंतर्गत कर्मचाऱ्यांची वैयक्तिक खाती तयार केली आहेत, जे सर्व रिपोर्ट्स मध्ये अप्रत्यक्ष खर्च या आयटम अंतर्गत दिसेल. आता याशिवाय तुम्ही गरजेनुसार इतर विविध ग्रुप तयार करू शकता. उदाहरणार्थ, इंधन खर्चांतर्गत मी इंधन खर्चाचा एक गट तयार केला आहे, ज्या अंतर्गत मी वैयक्तिक वाहने ठेवली आहेत. त्यामुळे या विशिष्ट वाहनासाठी डिझेल, पेट्रोल यांसारखे खर्च या विशिष्ट वाहनाच्या खात्याखाली येतील, जे इंधन खर्च गटांतर्गत आहे, जे अप्रत्यक्ष खर्चांतर्गत आहे. त्याचप्रमाणे मी तिसरे वाहन तयार केले आहे. तुम्हाला वाहनाचा संपूर्ण क्रमांक लिहिण्याची गरज नाही. तुम्ही वाहनाचा क्रमांक थोडक्यात लिहू शकता. कदाचित 7890 किंवा तुम्ही त्या वाहनाला एस इत्यादी सारख्या काही वेगळ्या नावाने बोलवत असाल. त्यामुळे तुम्ही वाहनाचे नाव लिहून नंतर इंधन खर्चांतर्गत गट करू शकता. तर अशा प्रकारे गट तयार केला जातो, जेणेकरून एंट्रीच्या उद्देशाने ते खूप सोपे होईल आणि तुम्ही अहवाल पाहता तेव्हा अधिक स्पष्ट चित्र मिळेल. तर आता आपण या सत्राच्या शेवटी आलो आहोत आणि तुम्ही दिलेल्या वेळेबद्दल, मौल्यवान वेळेबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. खूप खूप धन्यवाद.